भैरव, माया, कालू आणि लंगडू ह्याच्याशिवाय राहायचं कसं? हा खूप मोठा प्रश्न पडला आहे. काही पर्यायच नाही माझ्याकडं. आज पुन्हा एक नुकसान झाली, त्याचं मी काय करू मला काहीच कळत नाही आहे. पुण्यात सामान शिफ्ट झाल्यानंतर सचिननी बरीच हेल्प केली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. काल मी शुभाला शाळेत सोडल्यानंतर आम्ही शिफ्टिंगची तयारी केली. त्यात सर्वात आधी आम्ही टी व्ही बाहेर काढायचं हे केलं आणि हा जो आहे ना भैरव, ह्याने म्हणजे घरामध्ये इतकं हॅपनिंग वातावरण केलं ना आमच्या, तुम्हाला काहीच दिवस उरले. तितक्यात आमच्या घरात खूप मोठ्याने आवाज आला. बघितलं तर काय, याच्यावरती ठेवलेला माझा जुना फोन तो पडला आणि डायरेक्ट फुटूनच गेला. हे माझा ड्रेसिंग टेबल पण फुटला. तर त्यांना असं वाटलं होतं की हा ड्रेसिंग टेबल पायरीवरनं येणार नाही, पण ॲक्च्युली तो आला असता. तो छोटाच होता, पण आता काय बोलणार ना, पर्यायच नाही आहे. त्यांनी पण काय मुद्दामून केलं असंही नाही आहे. मला खूप वाईट वाटलं, कारण खालच्या दादाच्या हाताला पण खूप जास्त लागलं होतं. पण ठीक आहे, चुकून झालं, पण माझे नुकसान मात्र नक्कीच झाले. आता 10-12 हजारचा ड्रेसिंग टेबल गेल्या गेल्या घ्यायलाच पाहिजे मला तिथे, कारण तो खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी तरी. बराच वेळ असं वाटत होतं की यार आपण का नाही त्यांना सांगितलं की पायरीवरून घ्या, पायरीवरून घ्या, पण ते नाही, मला ते काय त्याला पर्यायच नव्हता. त्यानंतर मी विचार केला की यार आता जे झालं ते झालं, आता आपण काहीच करू शकत नाही, आपलीच चुकी आहे. मूव्हर्स पॅकर जर मागवलं असतं, 10,000 रुपये एक्स्ट्रा गेले असते, पण आपलीही मेहनत बरीच वाचली असते. म्हणून मी फिंगर क्रॉस केला आणि त्यांच्याकडनं कपाटसुद्धा निघालं नाही खाली. इवन दो हा कपाटसुद्धा आम्ही लास्ट टाईम आतनंच नेला होता. तर ठीक आहे, एक्सपिरियन्स नसतात काही लोकांना, पण त्यांनी पण बरेच सामान शिफ्टिंग केलं आहे म्हणतात, अशाच पद्धतीने केलं आहे. तर म्हटलं ठीक आहे, जे होतं आहे ते होऊन जाऊ दे. पण ॲटलिस्ट हा कपाटाचा जो मिरर आहे तो तरी फुटला नाही पाहिजे, जोपर्यंत माझ्याकडं मोठा मिरर येत नाही तोपर्यंत. आणि टचवूड फायनली तो खाली आला. आणि हे सगळं करत असताना ना, मला माझे ते दिवस आठवत होते ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम या घरात आले होते ना, तर असेच सामान खाली उतरवत होते आणि बऱ्याच गोष्टी अशा फ्लॅशबॅक होत होत्या. खूप वेगळं फील होतं आहे. खूप म्हणजे त्याला नाही शब्दात मांडता येणार, कारण की या घराने मला खूप दिलं आहे, खूप काही. माझं दुःख या घराने बघितलं, माझं सुख बघितलं आहे, माझ्या सक्सेस सगळ्या गोष्टी या घराने बघितल्या. ह्या 4 भिंतींनी खरंच मला यश दिलं आहे. त्याचबरोबर तुमच्या सपोर्टनी सुद्धा. आता एक गोष्ट अशी झाली, की आता तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली म्हणून मी तुम्हाला शेअर करते. मम्मी मला काल म्हणत होती, की "तू दिवसभर जेवली नाही आणि संध्याकाळी 4:30-5च्या दरम्यान मी भात खाल्ला." तर का तर हे सगळ्या गोष्टी होत्या. वैशूची शाळा, शिवची शाळा, त्याचबरोबर सामान शिफ्टिंग, हे खूपच जास्त हे होत होतं. त्यांनी पुन्हा सामान बाहेर काढलं आणि पुन्हा नाही का व्यवस्थित लावायला सुरुवात केली. तर मी मम्मीला म्हटलं की इट्स ओके मम्मी, मला सवय झाली आहे आणि ही सवय मम्मी म्हणते की तुझ्या नवऱ्यामुळे तुला लागली आहे. तर ऑब्व्हियस आहे, जर त्यांनी मला असंच घरात कोंडून ठेवलं असतं, हे नको करू, ते नको करू, असं नको करू, तर मी पूर्णपणे डिपेंड झाले असते. हा काल संताप थोडा आला होता की स्वावलंबी आहे म्हणून, नाही का, लोकं मला खूप ग्रँटेड घेतात. पण एक ह्याचा फायदा पण असा आहे की बरेच महिला मला कमेंट्स येतात की ताई तुझे लाईफ जगते ना, ते खरंच खूप छान आहे, कारण की तू तुझ्या मनाने करू शकते, पण आम्हाला साधा साडी कुठली घालायची ह्याची सुद्धा परवानगी घ्यावी लागते. तर असं वाटते की यार ठीक आहे, जे मी जगते ते खूप बायकांचं स्वप्न आहे. तर जे आपल्याला मिळालं आहे नशिबाने, ते घेऊया. पण प्रत्येक गोष्टीच्या प्लस आणि मायनस ह्या दोन्ही साईड्स असतात. तसे जसं की माझं आहे, मला कोणी विचारणारं नाही आहे की तू कसं मॅनेज करते किंवा तू दमली आहेस का. ठीक आहे, प्रत्येकांना माहिती आहे की मी करू शकते, म्हणून कदाचित कोणी विचारतही नसेल. आणि आत्ता ना खरंच ह्या गोष्टीच्या पलीकडे मी गेले. मम्मीला असं वाटतं की नाही मला विचारायला पाहिजे, मला हे करायला पाहिजे, पण ठीक आहे, मी तिला समजून सांगितलं की मम्मी प्रत्येकजण आपल्यासारखं विचार नाही करत, त्यामुळे तू इग्नोर कर. आणि आज जे मी आयुष्य जगते ना ते खरंच मी तर सचिनमुळेच जगते, कारण की त्यांनी जर मला एवढा सपोर्ट केला नसता किंवा एकटी सगळ्या गोष्टी मॅनेज करायला दिल्या नसता, तर कदाचित पुढे एखादी मुमेंट वाईट आली त्यावेळी मी पूर्णपणे डिपेंड असते त्या व्यक्तीवरती आणि माझं खूप वेगळं वातावरण असतं, मी काहीच करू शकले नसते. हे मी जेव्हा समजून सांगितलं त्यावेळेस तिला रिअलाईज झालं की हां ठीक आहे, जे म्हणते ते बरोबर आहे, की असू दे. तर थँक्यू सो मच. बरेच कमेंट्स पण अशा होत्या की ताई तू जे जगतेस ते आम्हाला पण जगायचं आहे, पण आमच्याकडं नाही आहे तशी फ्रीडम, त्यामुळे तू छान आहे, तू खुश राहा. तर असो, अशा पद्धतीने सगळं सामान गेलं. मी खुश होते, दुःखी होते, मला काहीच कळत नाही आहे. ऑफकोर्स आनंद होतो आहे की आता सगळी फॅमिली आम्ही एकत्र राहू, पण दुःख या गोष्टीचं वाटतं आहे की या शहराने इतकं प्रेम दिलं आहे ना, तर हे शहर सोडून जाते. आणि ह्या घराने तर इतक्या मेमरीज दिल्या आहेत मला, इतक्या मेमरीज दिल्या आहे. मी लिटरली ह्या घरामध्ये सक्सेस पाहिलं आहे माझं डोळ्यांनी. त्याचबरोबर ह्या बाळाला,
ह्याच्यासोबत अजून किती 7 पिल्ले होते टोटल, जे मी घरी घेऊन आले होते. त्यांना मी सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, त्यांना खाऊ-पिऊ घातलं. हे सगळं माझ्यासाठी खूप जास्त दुःखी म्हणजे वातावरण आहे. मी खूप विचार केला की बाळाला घेऊन जाऊया का आपल्यासोबत, पण मग त्याची आई आणि तो एकत्र खूप छान राहतात. मी 5-5, 6-6 दिवस गेली आहे, पुण्याला गेली आहे, ताडोबाला गेली आहे, मम्मीकडे जाते कंटिन्यू. तर एकदम छान राहतात. इवन गल्लीतले लोकही त्यांना खूप प्रेम करतात. पण खरं सांगू का, जेवढं कम्फर्ट मी त्यांना देते आहे माझ्या घरात, किचन, बेडरूममध्ये, बेडवर, तेवढं नाही ॲक्च्युली कोणी करत. पण असो, त्यांच्या आणि माझ्या नशिबात इथपर्यंतच होतं असं म्हणायचं. आणि हा म्हणजे काय करणार ना, जेव्हा केव्हा नाशिकला येईल तेव्हा ह्या बाळाला भेटायला मी नक्की येत जाईल. कदाचित मी यांना घेऊन पण गेले असते, पण पुण्यात कसं आहे, फ्लॅट सिस्टम आहे. आता आम्ही थोड्या दिवस राहू जुन्या घरात, पण दुसऱ्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर कसं होणार? ह्यांना घरात कोंडून राहावं लागेल आणि पुण्यातलं कसं आहे ना वातावरण, त्यांना होईल नाही होईल सूट. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, आपल्या नशिबात एवढंच होतं त्यांची सेवा करणं. आणि मी मनापासून केली. तुम्हीसुद्धा ही जर्नी बघितली आहे माझी, मी त्यांना किती केलं आहे. पण खूप 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 जास्त वाईट वाटतं आहे. पण मी जे काही केलं ना ते खूप प्रामाणिक केलं. मी कधी त्यांचा व्हिडिओ मुद्दाम घेत नव्हते. शेवट आहे आता, त्यामुळे मी प्रत्येक मेमरी कलेक्ट करते आहे. बाळाला मी नक्कीच महिना 2 महिन्यांनी जेव्हा केव्हा नाशिकला येत जाईल, मी नक्की त्याला भेटायला येणार, खाऊ-पिऊ घालणार. आणि आजूबाजूच्या लोकांशी कॉन्टॅक्ट आहे माझा, चौकशी करत जाईल ह्या बाळाची पण. खूप वाईट वाटते. माझी वैशू तर कंटिन्यू रडते. ती म्हणते, आई चल ना आपण घेऊन जाऊया भैरवला, प्लीज घेऊन जाऊया. मी म्हटलं जर जायचंच असतं ना घेऊन, तर भैरव आणि माया मी दोघांनाही घेऊन गेले असते. पण माझ्या हातात नाही आहे ते. आमचं जॉब स्टेबल नाही आहे, काहीही स्टेबल नाही आहे. जर स्वतःचं घर झालं आणि बाळ हे व्यवस्थित असलं तर आपण त्यांना घेऊन जाऊ म्हटलं. असं मी तिला प्रॉमिस केलं. आणि त्यानंतर मग वैशूनी अंडा आणले आणि त्याच्यासाठी अंडे बॉईल केले. तर तिने 3च अंडे केले होते. तर मग मी म्हटलं नको, जवळपास 6-7 अंडे कर, बाहेरचे पण कुत्रे आहेत त्यांना पण खाऊ घालायचं. मग हे अगारोचे एक बॉयलरमध्ये छान अंडे लावून घेतले. आणि ऑटोमॅटिक बंद होतं हे, याचं हे एक खूप भारी सिस्टम आहे. आणि पोच एक वगैरे खूप काही करू शकतो यामध्ये. आणि वैशू तर माझी कायम यूज करते. तर त्यांच्यासाठी जवळपास मी रोज अंडी बॉईल करते. तर तुम्हाला पण तुमच्या घरात कुणाला अंडे बॉईल करण्यासाठी पाहिजे असेल ना, अगारोचं एक बॉयलर, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना लिंक चेक करा नक्की. तुम्ही पाहू शकताय शिवचरण आणि वैष्णवी हे सगळं करताय. पण शिवबा इतका रडत होता ना त्या टायमाला, त्याचं म्हणणं होतं की पहिला अखंड अंडा मला दे. हे काय झालं बघ ना, हे बघ काय झालं, फुटला. काय झालं? सगळं क्या हो गया? नाही, कुठे गेलं सगळं? चोरी केली? कोणी चोरी केली? हा, काय झालं? घराला काय झालं आपल्या? काय झालं घराला? घरी जाते. हे घर आपलं आहे का? हे घर आपलं नाहीये? अरे यार, हे न्यू घर माग. न्यू घर मागवू? काय पाहिजे न्यू घर मध्ये तुला? मी फॅन आणून देते. मी बसू कसं? बसू कुठं? काय माहिती, आता सोफा पण नाहीये. सोफा पण नाहीये. शिट. अरे हा, जवळपास दुपारचे 3:30 वाजता मला कळालं की गाडी ही इथेच आमच्याच एरियामध्ये बंद पडली आहे. त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवू शकले नाही कालच्या व्लॉगमध्ये. तर रात्रीच्या 1:30 वाजता ती गाडी पोहोचली पुण्याला. आणि मला वाटलं होतं की नाही, आता हे सामान जाणारच नाही आहे, मला पण पुन्हा मूवर्स अँड पॅकर्स बघावे लागतील, कारण त्यांचा क्लच खराब झाला होता का गिअर काहीतरी खराब झालं होतं. पण नाही, फायनली त्यांनी सुखरूप आमचं सामान पुण्याला पोहोचवलं. आणि सचिननी म्हणजे बऱ्याच गोष्टी डॅमेज झाल्या, तुम्ही बघू शकताय. सोफ्याला पण होल पडले, बऱ्याच गोष्टी झाल्या. पण इट्स ओके, जेव्हा केव्हा आपलं घर होईल स्वतःचं तेव्हा मला सगळंच नवीनच घ्यायचं आहे. तर मंडळी, हे बघा घरातलं सगळंच काही सचिन आवरून घेतोय. म्हणजे जे काही मोठ्या मोठ्या गोष्टी मी पाठवल्या ते सगळं लावून घेतोय. तर मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही ना खूप सपोर्ट केला आहे बरं का मला प्रत्येक ठिकाणी. तसं आता या घरामध्ये एक काय माहिती आहे का, की आम्ही फ्रीज सगळं व्यवस्थित लागलं आहे, फक्त ना वॉशिंग मशीनसाठी जागाच कुठे ॲडजस्ट होत नाही आहे. वॉशिंग मशीनला कुठे हे पण नाही आहे, बाल्कनी पण नाही या घराला. त्यामुळे आता हे हॉलमध्येच असेल. आणि मला खरंच कळत नाही की मी हे कसं डायजेस्ट करू. माझा इतका मूड खराब झाला आहे. तर बघा, पैसे वाचवण्यासाठी प्रत्येक वेळा आपण संसारात धडपड करत असतो,
तोच विचार करून मी हे घर सोडायचं नाही असं ठरवलं आहे. तसं आहे, छान आहे, फ्रेश आहे, पण फारच छोटं आहे आणि फ्लोअर पण मला एवढा काही आवडलेला नाही आहे. तर काय मंडळी, काय वाटतंय की कशा पद्धतीने आपण या घराला डेकॉर करू शकतो किंवा काही वॉलपेपर लावू शकतो का? आणि वॉशिंग मशीनला तर माझ्याकडे खरंच पर्याय नाही आहे, कारण की ती बसतच नाही आहे कुठंच. लाईक ह्याच्यामध्ये पण जात नाही आहे, आपलं बाथरूममध्ये पण ती जात नाही आहे. त्यामुळे खूपच जास्त मी डिमोटिवेट झाल्यासारखं फील करते. पण ठीक आहे, बघूया कशी कशी सवय लागते. पण सचिननी बऱ्यापैकी घर आवरून घेतलेलं आहे, त्यामुळे एक थोडंसं बरं वाटतंय. तसं आता कपडे, किचन, बऱ्याच गोष्टी मी गेल्यानंतर होईल आणि मला जवळपास आठवडा लागेल हे सगळं आवरायला. आणि मी जाणार आहे रविवारी. तर हा व्हिडिओ आत्ताचाच आहे, जो तुम्ही बघताय ना तो आजचाच आहे, सचिननी केलेलं आवरलेलं हे. तर कसं वाटतंय तुम्हाला हे सगळं मला सांगा. आणि फ्रीज पण आमचं खराब झालं होतं पुण्यातलं, तर ते सुद्धा त्यांनी बनवून घेतलेलं आहे. तर असं होतं, तुम्ही नक्कीच मला सपोर्ट कराल अशी अपेक्षा करते बरं का.